राधा, अगं बाई राधा, ऐक ना की. ए बाई नानी, तुझं सगळं म्हणणं आजपर्यंत मी ऐकलं. तू जे म्हटले ते मी केलं ना. आता माझ्या मागे मात्र ही गुऱ्हाळ लावू नकोस गं. अगं माझे बबडे, तुझं लग्न होईपर्यंत सुद्धा मी जगते की नाही याची मला शाश्वती नव्हती. आता मात्र मला तुझं बाळ आणि माझं पतून बघायचंच आहे. तू फक्त तुझा तो हट्ट सोड, नोकरीचा आणि शिक्षणाचा. तू तुझा चेहरा भोळा करणार आणि माझ्याकडून तुला जे हवं ते करून घेणार. असं नाही मी आता तुझ्या बोलण्यात फसणार. मला माझं करिअर करायचं आहे. अगं बबडी, पण नोकरी करून तुला काय मिळवायचं? पैसाच ना. तो तर फार आहे गं तुझ्या सासरी. राधा फार रागाने आता तिच्या आजीकडे म्हणजेच नानीकडे बघत होती. तिला पुढे फार शिकायचं होतं, परंतु घरातल्यांनी काही न ऐकता तिचं लग्न लावून दिलं. चांगले स्थळ आले की झाले. पैसेवाला मुलगा सासर असेल तर लगेच लग्न लावून देतात. मग त्या मुलीच्या भावना आणि करिअरचा कुणीही विचार करत नाही. हाच विचार आता राधा करत होती. त्यात तिला आईसुद्धा नव्हती. तिच्या आजीने गोड गोड बोलून तिला इमोशनल करून तयार केले आणि जे सगळ्या मुलींचे होते तेच तिचे सुद्धा झाले, ते म्हणजे लग्न. तिला त्या गोष्टीमुळे आजीचा आणि वडिलांचा फार फार राग येत होता. पण ती शेवटी करणार काय? आपलीच माणसं होती. ते काही आपलं वाईट करणार नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळे राग काही टिकणारा नव्हता. त्या शेजारी राहणारी सुमन तिच्या सासरी निघाली होती म्हणून तिला भेटायला आली. चल आजी निघते, आशीर्वाद दे. ए ग माझी बाई, काळजी घे म्हणत आजीने तिला छान आशीर्वाद दिला. हो आजी, घराकडे लक्ष देत जा. आई आणि बाबा फार एकटे असतात, तेवढं लक्ष देत जा. हो हो, तू नको इथली काळजी करूस. आता 1.5 महिन्यांची बाळंतीण झाली. एवढी काय ग काही केली तुझ्या सासरी नेण्याची त्यांनी? आजकालची पोरं काय म्हणावं त्यांना? अजिबात बायकोशिवाय करमत नाही. नुसतं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. राधाला तर काही कळेच ना जणू. आजीने घाईघाईने सुमनची ओटी राधाला भरायला सांगितली. राधाने ओटी भरली आणि सुमन हळूच आजीला म्हणाली, आजी, त्या राधीच्या मागे लागू नकोस. आत्ताच लग्न झालंय तिचं. शिकू दे तिला आणि जगू दे तिला, नाहीतर होईल आमच्यासारखं. काय? आजीने जरा तोंडच फिरवलं. सुमन आता जायला निघाली तोच आजी हळूच तिला जवळ बोलावून सांगू लागली, बाळ अजून फार लहान आहे, तर जरा समजला ना? सुमननं न समजून परत विचारू लागली, तर काय सांग ना आजी. अगं माझी येडी बाई, लगेच एक अथरून पांघरून घालू नकोस. बाप्या माणसाला काही नाही, सगळीच घाई असते. आपलं बाळाकडे लक्ष दे. तूच जरा तटस्थ राहा. माणसं असतातच तसे. सुमन लाजून गालात हसली. मात्र राधाच्या कपाळावर आठ्या होत्या. ह्या नानीचं घोडं सगळीकडे फिरून तिकडेच येतं. फक्त काय तर एक अथरून आणि पांघरून. ती तोऱ्याने खोलीत गेली. तेवढ्यात आजी विचारू लागली, बाई नवरा येतोय का गं न्यायला? पण तिलाच माहीत नव्हतं, कारण लग्नाला 15 दिवस झाले होते तरीसुद्धा ती त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोलली नव्हती. आजी म्हणाली म्हणून तिला आठवले. नाही आला तरी बरंच आहे, असं ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. सुमन किती लहान वयात 2 मुलांची आई झाली. मुलींचं आयुष्य म्हणजे फक्त काय चूल आणि मुलं असतं का? आपण एवढं शिकलो, प्रत्येक वेळी मेरिटमध्ये येत होतो, तरीसुद्धा जर आपलंही तेच होणार असेल तर काय फायदा? हाच विचार ती करत होती आणि करता करता आवरतही होती. अगं तू पण आजची जातेस? सुमनच्या आईने राधाला विचारलं. हो, पहिली संक्रांत आहे सासरची, तिकडेच झाली पाहिजे, आजी मोठ्या आनंदाने सांगू लागली. हो बाई, मुलगी म्हणजे परक्याचं धन शेवटी. हे ऐकून राधाला अजूनच वाईट वाटले. तशी तिच्या वडिलांची मध्यम परिस्थिती. तिला कशाची कमी केली नाही तिच्या वडिलांनी. राधासुद्धा हुशार, देखणी, सालस मुलगी होती. त्यात वयात येताच तिला फार फार स्थळ येऊ लागले होते. पण तिच्या आजी आणि वडिलांना आवडलं ते हे स्थळ. एकत्र कुटुंब, मोठा वाडा, गावात आणि 4 लोकांमध्ये खूप मान असणारा हा परिवार. त्यातील मोहनचं स्थळ राधासाठी त्यांना आवडलेलं. तिच्या चुलत भावाच्या वर्गात असणारा मोहन. त्याने 1-2दा राधाला बघितले होते. त्यालाही ती बघता क्षणी आवडली होती. जेव्हा तिचे स्थळ त्याला आले तर त्याने लगेचच होकार दिला. तशी ती फार हुशार होती. आई नसून सुद्धा असे कुठलेच काम नव्हते जे तिला येत नव्हते. सगळ्या कामात ती निपुण होती आणि अभ्यासात सुद्धा फार फार हुशार होती. तिनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि तिला लॉ कॉलेजला ॲडमिशन घ्यायची फार इच्छा होती. परंतु आजीला असे वाटत होते की आई विना पोर आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यादेखत तिचे हात पिवळे व्हावे, तिचा संसार सुखाचा चालावा आणि सगळं काही मार्गी लागून जावं, तेही आपल्या डोळ्यादेखतच. म्हणून आजीबाईची गाडी फक्त येऊन थांबत होती, ती फक्त आणि फक्त एक म्हणजे अंथरूण पांघरून घालण्यावरती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, लिखाणात काही चूक आढळली असेल तर क्षमा करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कथेच्या नवनवीन भाग वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
चॅनलच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील भागांचे नोटिफिकेशन मिळून जातील. धन्यवाद.